मराठी कलांगणात ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट बघितली जाते अशा या झी गौरव पुरस्कारासाठी तब्बल 64 सिनेमे रिंगणात उतरले होते आणि या विभागासाठी परीक्षक म्हणून काम पाहिले ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक, गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे, ज्येष्ठ कॅमेरामन हरीश जोशी आणि निर्माता आणि संकलक विद्याधर पाठारे यांनी. चला तर पाहूया चित्रपट विभागाची नामांकन. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन आहेत पारद, अमोघ सिनेटोन्स, मी सिंधुताई सपकाळ, सिद्धिविनायक सिनेव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड, शिक्षणाच्या आईचा घो, अश्वमी फिल्म्स, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मी मन आणि ध्रुव, मिलेनियम एंटरटेनमेंट, मुंबई पुणे मुंबई, मिराह एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड. एकूण 64 चित्रपटांच्या रंगलेल्या या स्पर्धेत सिंधुताईंच्या जीवनावर आधारित असलेला मी सिंधुताई सपकाळ आणि आदिती देशपांडे यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेला मी मन आणि ध्रुव या 2 चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस आहे. तो 8 वर्षापूर्वी जेव्हा मी परीक्षक होतो तेव्हा 22 ते 23 चित्रपट होते, पण या वर्षी 64 का 65 पिक्चर्स होते आणि दिवसेंदिवस हे थोडं कठीण होत चाललंय, कारण प्रत्येक चित्रपट एवढा चांगला असतो की त्याच्यामध्ये आर्टिस्ट आणि डायरेक्टर प्रत्येक जण आपले खूप एफर्ट्स असतात त्यांच्यामध्ये आणि आय रिअली एन्जॉयड द एंटायर सेशन. एक क्षणही नाही राहू शकत माझ्याशिवाय ध्रुव. मन तो आयुष्यभर एवढाच राहणार आहे का? मला एक गोष्ट कळत नाहीये, तू तुझं करिअर का सॅक्रिफाईस करतेयस? तू आणि मामा एकत्र नाहीयेत म्हणून तू मला नागरिक काकाच्या घरी सोडतोयस ना, हे मला आवडत नाही. इसके पहले भी मैं कई बार जी गौरव में जूरी में रह चुका हूँ एंड इसका प्रोसेस ऐसा है कि वी आर सम पीपल फ्रॉम द इंडस्ट्री लाइक एडिटर्स, डायरेक्टर्स, म्यूजिक डायरेक्टर्स, story or screenplay writers, we all get together and watch the films. This year there were many films, about say 65 films were there. और हम लोग को बहुत डिफिकल्ट हुआ कैसे सिलेक्ट करनी. सब लोग ने इतना सिंसियरली काम किया था कि there are no words to express. There were many beautiful films and we had to take stern steps to select those films. And ultimately the results will be known to you all. आपल्याला जर विकास पाहिजे असन तर एवढी डेअरिंग केलीच पाहिजे. अंबादास भाऊ, तुम्ही आमचे खरे नेते. पैसे घेऊन आनंदात राह, नाहीतर माझ्या संग जीव धोक्यात घाल. तुझं तू ठरव भाऊ. आहो तू जाण्याचाच प्रश्न असेल ना भाऊ, तुमच्या आधी माझा जाईल. परीक्षक म्हणून काम बघताना खूप मजा आली, कारण जवळजवळ 64 पिक्चर्स बघितले गेले आणि हा खूप माझ्या दृष्टीने मोठा अभ्यास असतो, कारण माझ्या सिनियर जे परीक्षक असतात त्यांच्याबरोबर खूप चर्चा करता येते, त्यांच्याकडनं काही शिकता येतं. या दृष्टीने खूप शिकायला मिळालं मला. आणि अर्थात मी जास्त करून म्युझिकची पण बाजू सांभाळली, बाकीच्या गोष्टी होत्या, पण मुख्यत्वे संगीत हा विभाग मी जास्त सांभाळला. आणि मला असं वाटलं की संगीताचा दर्जा चांगला आहे आणि पण ह्यापेक्षा चांगला होऊ शकतो, पण त्याचा दोष अजिबात आजच्या संगीतकारांना किंवा कुठल्याही कवीला नाही आहे, कारण आपल्याकडे ज्या तऱ्हेने म्युझिकवर सिनेमामध्ये पैसे खर्च व्हायला हवेत ते पैसे खर्च होत नाहीत आणि खूप लो बजेटमध्ये संगीतकारांना काम करावं लागतं. त्याच्यामुळे जो दर्जा चित्रपटातल्या गाण्यांचा मला अपेक्षित होता त्यापेक्षा थोडा कमी आहे, पण मला वाटतं आपण जसं जसं चित्रपटाचा दर्जा गेले काही वर्ष सुधारत गेला त्याचप्रमाणे संगीताचा दर्जा पण आता हळूहळू खूप सुधारेल. प्रोड्युसर्स पुढे येतील आणि म्युझिकवर जास्त पैसा खर्च करतील आणि ज्यामुळे म्युझिक पण रिलीज होऊ शकेल मराठी चित्रपटांचं, अशी मी आशा करतो.